4 जून अत्यंत महत्वाचा दिवस. संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे 4 जूनकडे. 4 जूनला काय होईल, 4 जूनला कोण जिंकणार. युट्यूबर्स, युट्यूब, न्यूज चॅनलवरील अँकर्स त्यांच्या युट्यूबवरती बोलतायत. सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, प्रत्येक जण बोलतोय की 4 जूनला काय होईल. चावडी चावड्यांवरती लोक बोलतात आहे, व्हॉट्सअपवरती लोक बोलतात आहेत की 4 जूनला कोण जिंकणार. आणि 4 जूनकडे फक्त देशाचं लक्ष लागलं नाहीये, तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय की कोण जिंकणार 4 जूनला. आणि आताच नवीन माहिती मिळते की नवीन माहितीनुसार तर 4 जूनकडे फक्त देशाचं लक्ष नाहीये, तर इंग्लंडचं, अमेरिकाचं, इव्हन वेस्ट इंडिजचं, युगांडाचं, नेपाळचं, अफगाणिस्तान, या सगळ्या देशांचं लक्ष आहे 4 जूनकडे. जिंकणार. खूप महत्वाचा दिवस आहे 4 जून. 4 जून 2024 मंगळवार, अत्यंत महत्वाचा दिवस. कोण जिंकेल सगळ्यांचं लक्ष आहे. मलाही वाटतं या 4 जूनला कोण जिंकणार, असे माझे काही अंदाज आहेत. 4 जूनला नक्की कोण जिंकतील ते आता एक एक करून सांगतोय. 4 जूनला सकाळी 6 वाजता सामना सुरू होईल. टीव्हीवरती सतत रुझान यांनी आघाडी घेतली आहे, हे पुढे आहेत. हे 4 जूनला सकाळी 6 वाजता सुरू होईल. ते 4 जूनला रात्री 11:30-12 पर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल. कोण जिंकलं, किती फरकांनी जिंकलं, त्याचा काय पुढे परिणाम होईल, हे सगळं क्लिअर होईल 4 जूनला रात्री 11:30-12 पर्यंत भारतीय वेळेनुसार. जे सकाळी 6ला सुरू होईल आणि रात्री 11:30-12 पर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल. तर कोण जिंकेल 4 जूनला. मला असं वाटतं की सकाळी 4 जूनला जिंकेल अफगाणिस्तान युगांडा विरुद्ध. 4 जून 2024ला वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप मधली मॅच आहे. पहिली मॅच ती म्हणजे अफगाणिस्तान वर्सेस युगांडा. सो युगांडा जिंकेल का, आय डोंट नो. अफगाणिस्तान नक्कीच जिंकेल, कारण आपल्या शेजारचे आहेत, ते चांगले क्रिकेटर्स आहेत. राशिद खान आहे, नबी आहे, जबराट क्रिकेटर्स आहेत. सो असं वाटतं की 4 जूनला युगांडा विरुद्ध अफगाणिस्तान जिंकेल. त्याच्यानंतर रात्री 8 वाजता जे इंग्लंडचं सगळ्या देशाकडे लक्ष आहे, इंग्लंडचं लक्ष आहे 4 जूनकडे, कारण 4 जूनला मॅच आहे इंग्लंड वर्सेस स्कॉटलँड. जी स्कॉच विस्की सगळ्यांची आवडती, आणि इंग्लंडचा आणि स्कॉटलँडचा बराच पूर्वीचा 36चा आकडा आहे. सो रात्री 8 वाजता बार्बाडोसला मॅच आहे वेस्ट इंडिज मध्ये, इंग्लंड वर्सेस स्कॉटलँड, आणि त्यामध्ये इंग्लंड जिंकेल असं वाटतंय. म्हणजे 2 मॅचेस संपल्या आहेत. दुपारी रात्री 9:30 पर्यंत कोणती टीम कोणती आघाडी जिंकेल हे स्पष्ट होईल, किती फरकाने जिंकेल हे स्पष्ट होईल. त्यानंतर रात्री 9 वाजता भारतीय प्रमाण वेळेनुसार अमेरिकेत मॅच आहे. ती म्हणजे नेदरलँड वर्सेस नेपाळ. जी साबजी, नेपाळची मॅच आहे नेदरलँड विरुद्ध, रात्री 9 वाजता 4 जूनला भारतीय प्रमाण वेळेनुसार. आणि त्या दिवशी असं वाटतं की नेदरलँड जिंकेल. मला इच्छा की नेपाळ जिंकावी, कारण आपल्या शेजारचे आहेत यार. तर 4 जूनला रात्री 9 वाजता मॅच आहे नेदरलँड वर्सेस नेपाळ, आणि त्या मॅच मध्ये जिंकेल नेदरलँड असं वाटतंय. नेदरलँड आघाडी घेईल आणि मॅच जिंकेल, किंवा कदाचित नेपाळ सुरुवाती के रुझानों के अनुसार नेपाळ समोर येईल, आघाडी घेईल काही धावांची, आणि कदाचित तेच जिंकतील. सीट सुद्धा तेच जिंकतील. सो लेट सिट अँड वॉच की 4 जूनला रात्री सकाळी 6 वाजता की 4 जूनला सकाळी 6 वाजता जो सामना सुरू होत आहे, महान T20 वर्ल्ड कप मधले 3 सामने, ते सकाळी 6ला सुरू होत आहे. पहिली मॅच आहे अफगाणिस्तान वर्सेस युगांडा, दुसरी मॅच आहे इंग्लंड वर्सेस स्कॉटलँड रात्री 8 वाजता, आणि रात्री 9 वाजता मॅच आहे नेदरलँड वर्सेस नेपाळ.
मला असं वाटतं की अफगाणिस्तान, इंग्लंड आणि नेदरलँड्स ही आघाडी जिंकेल. ओके, मला आता आणखी करेक्शन वाटतं की नेदरलँड वर्सेस नेपाळमध्ये नेपाळ जिंकू शकतं, कारण आताच त्यांनी त्याच्या क्रिकेटरने एक रेकॉर्ड केलाय मोठा, 6 सिक्सर्स मारून युवराज सिंगचा रेकॉर्ड आणि तोडलाय और बरोबरी केली आहे. सो नेपाळ सुद्धा जिंकू शकतं. सध्याच्या अनुसार एक्झिट पोल म्हणतात आहे की नेपाळ हरेल, नेदरलँड जिंकेल, पण हु नोज, एक्झिट पोल खोटे पण ठरतात कधी कधी. 4 जूनला असं होईल का? काय वाटतं? 4 जूनला एक्झिट पोल्स खोटे ठरतील की खरे ठरतील? बघूयात. सो अफगाणिस्तान, इंग्लंड आणि नेपाळ ही आघाडी 4 जूनला जिंकेल आणि पुढील वर्ल्ड कपमध्ये ह्या विजयांचं महत्व असणार. सो बघूयात त्या दिवशी काय होतं भारतात आणि इंग्लंड आणि अमेरिकेत. भेटूयात 4 जूनला. लक्ष ठेवूयात 4 जूनला. लक्ष आहे माझं, जगाचं, संपूर्ण जगाचं लक्ष आहे 4 जूनकडे. बाय.